36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. 100हून अधिक सायकल स्वार आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे रवाना. बुलढाणा सायकल क्लबच्या वतीने दरवर्षी सायकलद्वारे आषाढी एकादशी निमित्त सायकल दिंडीद्वारे जात असतात. 4 लोकांपासून सुरू झालेली ही सायकल दिंडी आता 100हून अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे यावर्षी 10 महिलांनी या सायकल दिंडीमध्ये सहभाग घेतला असून या सायकल दिंडीला बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक यांनी हिरवी झेंडी दाखवली. सर्वप्रथम विठुरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. पुंडलिक वर्धे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाचा गजर करत या सायकल दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक, राष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे, शिवसेना नेत्या अनुजाताई साळवे यांच्यासह सायकल प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. देखना एकल तो तलाव सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब दरवर्षी पंढरपूरला जातो. अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा तर्फे त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील. खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी. मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि सर्व समस्त बुलढाण्याच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो. सायकलिंग क्लब अध्यक्ष आमची बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे. दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असा सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो. आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचं सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. तलवार हे याच्या पाठीमागे हेतू असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवून फिट इंडिया, फिट राहावं, त्याकरता हा उपक्रम सुरू केलेला आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा याला हे मान्यता दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं व पंढरपूरला साधारण 10,000 लोक येणार आहेत सायकलवर. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधनं साधारण 100 लोक, जळगाव जामोदचे 22 लोक आहेत, काही खामगावचे आहे, काही शेगावचे आहे. तर सायकल चालवा
हा हेतू आहे. प्रवास आहे तुमचा कशा पद्धतीचा? इथं आम्ही पहिले जालन्याला जाणार आहे, त्यानंतर बीडला, त्यानंतर बार्शीला आणि मग या पंढरपूरला. किती दिवसाचा प्रवास? 4 दिवसाचा 11 तारखेला आम्ही तिथे पोहोचू. 12 तारखेला सकाळी तिथे रिंगण एक सोहळा असतो आणि मोठा एक कार्यक्रम असतो. तिथे पूर्ण महाराष्ट्रातले सायकल स्वार येतात. किती किलोमीटरचा आहे तो प्रवास? साधारण 450 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यामध्ये सगळ्यांनी मदत केलेली आहे. काही राहण्याची व्यवस्था बरेच ठिकाणी, बुलढाणा अर्बननी पंढरपूरला राहायची व्यवस्था, खूप ठिकाणी जेवणाची व्यवस्था, सगळ्यांचं चांगलं सहकार्य आहे. गव्हर्नमेंटकडनं ही ॲम्ब्युलन्स सुद्धा दिलेली आहे.